शिक्षक सेवा माझी जन्माची ही पुण्याई, हो शिक्षक सेवा माझी जन्माची ही पुण्याई, जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली, जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली। शिक्षक सेवा माझी जन्माची ही पुण्याई, जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली, जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली। प्रत्येकाच्या मनामध्ये एक मॅडमचं पूर्ण आयुष्य आणि त्यांचा जो सहवास आहे याच्याविषयी मनामध्ये फार कापूर अशा प्रकारची माजलेली आहे। मॅडम कमवलं की याच्यावरून अक्षरशः मी बोलताना मला यात भरून आले, वाघ सरांकडे बघितलं तर त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू मलाही भरून आलेलं आहे। बऱ्याच विद्यार्थिनी या ठिकाणी आलेल्या आहेत। आता ह्या नवीन ज्या विद्यार्थी त्यांना आम्ही ओळखतो की तुम्ही खऱ्या अर्थाने मॅडमच्या कार्याची पावती असं आम्ही समजूयात। आपल्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया। आज माझी सेवा पूर्ण झाली, मनीषा आणि अमिता माझ्या, हो मनीषा आणि अमिता माझ्या वेलीवरती उमलल्या, धीर भाऊ बहिणीची ही साथ मज लाभली, धीर भाऊ बहिणीची ही साथ मज लाभली, मैत्रिणी ही माझ्या, मैत्रिणी ही माझ्या जणू जीवा भावाच्या बहिणी, जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली, जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली। संस्थेने मज दिली ही संधी, हो संस्थेने मज दिली ही संधी, प्रेमळ शाळा मिळाली, सहकार्याची मज आठवण येईल, सहकार्याची मज आठवण येईल, हृदयी राहतील माझ्या, हृदयी राहतील माझ्या, माझे बाळ गोपाळ विद्यार्थी, जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली, जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली। शिक्षक सेवा माझी जन्माची पुण्याई, शिक्षक सेवा माझी जन्माची पुण्याई, जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली, जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली, जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली।
प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आमच्या पूर्वीच्या शर्मा मॅडम, आताच्या सिंग मॅडम आणि सिंग साहेब यांचा गेल्यानंतर त्या सत्कारमूर्तींनी नाही ते घरी गेल्यानंतर ते बंद आहे. इकडे बघा सगळे. जास्त बोलायची भेट नाही राहिली सध्याला. ते पण आहे का तिथून निघणार आहे. मॅडमचं सगळ्यात पहिले वाक्य सांगतो, हिंदी में शेर है, तूफानों से डरकर नौकाएं पार नहीं होती, तूफानों से डरकर नौकाएं पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती, कोशिश करने वाले. मॅडमनी याच स्कीममधून आम्हाला शिकवलेलं आहे. आणि त्यानंतर 2006ची बॅच आहे आमची. आणि 2006 नंतर माझे सरकारी परमेश्वर तुझे पण आम्ही सोबत आहे. मॅडमने आम्हाला जे संस्कार घडवले आपल्यावर, तर आम्ही दोघांनी एक कंपनी टाकली इंजिन मास्टर म्हणून. आणि सध्या मी मॅडमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि मॅडम आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात. तर खूप तुझ्यावर लोड येत आहे का, तर मला वाटलं का बाबा म्हणजे या जगामध्ये माझ्या आईनंतर माझी आईच मॅडमने मला हा प्रश्न विचारला आणि मला खूप त्याच्याबद्दल गर्व आहे. माझ्याबद्दल पण विचारलं. तर मैडम मैं आपको ये बताना चाहता हूँ, क्या ऐसा मत समझो कि आप इधर से गए, हम लाइफ टाइम आपके कांटेक्ट में रहेंगे और आपसे मार्गदर्शन लेंगे, सर से मार्गदर्शन लेंगे. सागर या नावाने आणि प्रिन्सिपल आहे. शिक्षक असल्यामुळं कुठल्या एखादं आपण एखाद्या व्यक्तीतून मराठी शिकून आणि त्यांच्यासोबतच जर चर्चा त्यांच्यासोबत जर बोलायचं ठरवलं तर एक वेगळंच असं वाटतं की आता आपल्या खूप चुकतंय. आणि मुद्दा आहे की खान सर, शिरसाट सर, मॅडम, त्यांनी खूप शिकवला. म्हणजे नवीन भागातून इकडे आलो आहे आणि 2000 संबंध जोडलेला आहे आमच्या आजारी मॅम. आणि आज आम्ही जे स्टेजवर येऊन बोलण्याची जी हिंमत झालेली ते आमच्या मॅम सेवापूर्ती जेवढं समारंभाच्या माननीय शर्मा त्यांच्याविषयी बोलण्यासारखं खूप काही. कारण की त्यांनी आत्ता सांगितला अनुभव आईचा, परंतु माझा जो अनुभव तुमच्यापेक्षा अतिशय जास्त. जर सांगायचं मला इथं तर सांगण्यासाठी अतिशय गौरव वाटेल. कारण की आमचं नातं जरी 20-25 वर्ष झालं तरी सुद्धा ज्याप्रमाणे मला मॅमने 8वीमध्ये पण इंग्लिश शिकवलेलं आहे, तर आज मी मॅम समोर जर मी गेलो तर मला असं वाटतं मी 8वीचाच होते. कारण की ज्याप्रमाणे आपल्या आईचं जे छोटंसं बाळ असतं आणि त्या आईला बरोबर कळतं की ते माझं बाळ घालायला रडत असेल, त्याला भूक लागलेली असेल, हे सांगवलेलं आहे. त्याप्रमाणे माझं आणि मॅडमचं ज्याप्रमाणे आईचं आणि बाळाचं नातं आहे असं राहिलं. कारण की मी बऱ्याचशा अशा गोष्टी मॅडमला सांगायचं टाळायचो आडी अडचणीच्या,
पण न कळत त्या मॅडमला कसं काय माहिती व्हायचं कळतच नाही. माझा एक किस्सा सांगायचं झालं तर मध्यंतरी मी क्लासेस सोडून परत ट्रान्सपोर्ट व्यवसायामध्ये शिरलो होतो. बऱ्याचशा गाड्या 4-5 कधीच कळत येत नव्हतं, परंतु मॅडमला कसं कळत होतं हे मला मी सांगूच शकत नाही माझ्या भावना. कारण की माझं मी समजा थोडी अडचण असली जरी मी शाळेवर होतो शिक्षक तरी मॅडमला वाटलं याचं अजून पेमेंट वगैरे झालेलं नसतं. मॅडमचं 2 वेळेस 5-5 हजाराची नसते. मॅमला मी सांगत नाही टाकून आता माझे सर्व व्यवस्थित चालू नाही बेटा, तू काय कर आम्हाला शाळेत टाक. माझं तर सोडा, परंतु ज्याप्रमाणे एखाद्या आईला आपल्या नाताची काळजी असते त्याप्रमाणे मुलीसाठी सुद्धा मॅडम तिचं ट्युशन चांगल्या ठिकाणी तू तिची काळजी सरांचा ट्युशन असं बरेचसे वेळेस मॅमने केलेले. आणि त्याच्यावरच न थांबता मॅमचे असे बरेचसे काही उपकार आहेत ते मी विसरू शकत नाही. ज्याप्रमाणे एक आई आपल्या बाळावर पूर्णपणे लक्ष ठेवते त्याचप्रमाणे एवढंच काय, कारण की जर मागचा किस्सा जर सांगायचा झाला तर नवीन लग्न झालं त्यावेळेस ऍक्टिव्हिटी वगैरे तर चालूच असतात. ते मी मॅडमच्या कानावर पडू देत नव्हतो. मी पण मॅडमची विद्यार्थी ती एक वेळेस मॅडमला भेटली, तिला असं सांगितलं शेत नाही मॅडमचा मला फोन. त्यावेळेस महानगरपालिकेमध्ये आपले टेंकर चालू होते, मी टेंकर बरोबर गेलो. नंतर फोन म्हटलं होतं नमस्कार, मला म्हटलं घरी म्हटल्याच्या नंतर मी म्हणलं मॅम माझं नाव होता तुम्हाला सांगू नको म्हणून तू घरी सर घरी मॅडम घरी मॅमने मला डायरेक्ट विषय काढला नाही, परंतु मॅडमला सांभाळलं. तर मॅडमला सांभाळल्यानंतर मग सांगूच लागलं खरं कारण की ही मॅडमची विद्यार्थी मी मॅडमचा विद्यार्थी दोघं मागं घेणार नव्हतो. तर अक्षरशः मॅम घरी आल्या, तिला गाडीत बसवलं, घरी आल्या. आज झाले 21 वर्ष संसार एकदम सुखी विराजमान आजच्या सत्कार मूर्ती मॅडम, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी आणि ते जमलेले सर्व शिक्षक आणि माझे मित्र. तर मी मॅडमचे 1999 ते 2001 या बॅचची विद्यार्थिनी आहे. मी आज रोजी राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी शाळा रायपूर डोणगाव या ठिकाणी 14 वर्षापासून कार्यरत आहे. तिथे अध्यापनाचं कार्य करत आहे. आणि आज जे काही ते बोलण्याची जी काही संधी मिळाली मला, म्हणजे असं वाटतंय की एका डोळ्यामध्ये हसू आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये हसू अशी गोष्ट झालेली आहे. कारण एवढे दिवस त्यांनी सेवा केल्यानंतर आज त्यांचा सेवा पूर्तीऐवजी सेवा स्फूर्ती म्हणावी लागेल. कारण एवढ्या दिवस सेवा केल्यानंतर त्यांना एक वेगळी स्फूर्ती मिळालेली आहे आणि येणाऱ्या जीवनामध्ये ते आणखी स्फूर्तपणे आणखी छान प्रकारे कार्य करतील अशी मला आशा वाटते. कारण ज्या वेळेला आम्ही या ठिकाणी आलो 10वी झाल्यानंतर, मला वाटतं त्यावेळेला आम्हाला 5वी पासून इंग्लिश होतं, पण 5वीला ABCD सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं कारण नवीनच आलेली होती ABCD. त्यानंतर 7वी 8वीला गेल्यानंतर कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर झाली घड्याळाची टिकटिक, आता बंद झाली घड्याळाची टिकटिक, बंद झाला कामाचा ताण. यापुढे आयुष्यासाठी तुम्ही जगा एकदम आयुष्य छान, जगा एकदम आयुष्य छान. मला बोलता येत नाही, फक्त आज तुमच्या सेवा निवृत्तीच्या कार्यक्रमाला मी समारोपात तुम्हाला शुभेच्छा देतो पुढच्या आयुष्यासाठी. आणि मी माझ्या मुलीचं तुमच्यासोबत काय पूर्ण करून दिलं काल, तर माझ्या मुलीला काय सांगितलं मी बेटा शिकायचं आणि पप्पाला आठवड्याला घेऊन जायचं. मुलाला काय सांगितलं तुम्ही शिकायचं आणि आठवड्याला घेऊन जायचं. माझ्या मुलाचं नाव आहे प्रतीक आणि मुलीचं नाव आहे प्रगती, दोन्ही प्रपासूनच. आणि तुम्ही त्यांना मार्गदर्शन काय केलं तर तुम्ही शिका. आमच्याकडे पहिले नव्हतं आणि कमी शिकली, आता देवाच्या आश्वासन इतकं आहे कारण तुम्ही शिका. त्यांना मोठमोठ्या ठिकाणी आम्ही ट्युशन लावून दिले. शर्मा मॅडम विषयी सांगायचं तर आता बरेचसे जणांनी सांगितलेलं आहे, परंतु
आमच्या आयुष्यात शर्मा मॅडमचं जे इफेक्ट पडलेला आहे म्हणजे जे आज सुद्धा आम्हाला शर्मा मॅडम समोर आमच्या मुलावर आमच्या मुलीवर कोणी घडू शकत नाही. आजच्या ज्या शाळा बघितलेल्या आहेत तर एक क्लास सोडून जर दुसऱ्या क्लासमध्ये जर गेला पुढच्या वर्षी तर मागच्या शिक्षक लोकांना आठवत नाही ते कोणतरी गणितीचं नाव काय. परंतु आज मला शाळा गव्हर्नमेंट ठाकरे शाळा सोडून 20 वर्ष होत आहे. मॅडम जवळ माझा 20 वर्षापूर्वी जे नंबर होता आज सुद्धा त्या दिवशी मॅडमने माझा नंबर काढून दाखवला. हा बाई माझा तुझा नंबर सेव्ह आहे. 20 वर्षापूर्वी माझा नंबर सेव्ह केला होता मॅडमनी. आज सुद्धा मॅडमवर माझा नंबर आहे. मॅडम तुमच्यासारखे शिक्षक घेतल्यानंतर असं कधी घडून जात नाही. आम्हाला खंत आहे आमच्या असं आम्हाला सुद्धा असं वाटत होतं की आमच्या मुलांना सुद्धा तुमच्यासारखे शिक्षकांचे अभिमान म्हणजे संस्कार घडावे. आता सांगितलेले बरेच जणांनी सांगितलं मॅडमचं म्हणजे तर माझ्या स्वतःच्या डोळ्यात म्हणजे अश्रू आले. मॅडम किती म्हणजे विद्यार्थ्यांविषयी प्रेम करतात म्हणजे किती त्यांच्या मनात भावना आहेत विद्यार्थ्यांची. म्हणजे मॅडम तुमच्या यानंतरच्या आयुष्यामध्ये तुम्हाला एकदम चांगलं आयुष्य म्हणजे चांगलं आरोग्य देव ही ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. फैसिलिटीज मिलती है बट सोनाली दीदी सोनाली जैसे छोटी है इतनी कैसे मेहनत कर सकती हूँ इतनी कैसे बिगड़े खूब नाम करते ब्रेवो चीयर्स. धन्यवाद. सोनाली सारखी किंवा आपल्यासारखे विद्यार्थी जोपर्यंत आहे तोपर्यंत मॅडम सारखे शिक्षक सरांसारखे खान सरांसारखे ती मागून आमच्यासारखे शिक्षक पण राहणार आहेत. मित्र हो आपल्या संस्थेचं आराध्य दैवत वैकुंठवासी हरिभक्त वारायण श्री संत भगवान बाबा आपल्या संस्थेचे सर्व स्वर्गीय वाळासाहेब यांना प्रथमतः वंदन करतो. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर सर्व मान्यवरांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. बोलायची इच्छा खूप आहे पण ह्या क्षणी काय बोलावं कसं बोलावं किती बोलावं हे सुचत नव्हतं. म्हणून मी मॅडम विषयीच्या माझ्या काही ज्या काही भावना आहेत त्या मी शब्दरूपी गुंफण्याचा प्रयत्न केलाय. त्या फक्त तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतो. प्रथमतः ही जी कविता आहे ती मी अगोदर दिलगिरी व्यक्त करतो सिंग साहेबाची कारण थोडस विडंबन आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे अगोदर दिलगिरी व्यक्त करतो. ओ अनुपमा मॅडम तुम्ही रिटायर होताय म्हणून सिंग साहेबांचे टेन्शन वाढले आहे. ओ अनुपमा मॅडम तुम्ही रिटायर होताय म्हणून सिंग साहेबांचे टेन्शन वाढले आहे. म्हणून रात्री स्वप्नात येऊन सिंग साहेबांनी मला काही शब्द सुचवले आहे. अनुपमा जी तुम हो गई रिटायर तो सारे मोहल्ले में खबर हो गई. अनुपमा जी तुम हो गई रिटायर तो सारे मोहल्ले में खबर हो गई. सब तो थे खुश पर सिंह साहब खफा हो गए. सब तो थे खुश पर सिंह साहब खफा हो गए. अनुपमा जी ने पूछा प्यार से क्या हुआ क्यों खफा हो गए हो. अनुपमा जी ने पूछा प्यार से क्या हुआ क्यों खफा हो गए हो. सिंह साहब बोले घुरकर अनुपमा जी को मेरी तो फजीयत हो गई. आए आप हुए रिटायर यानी उम्र आपकी 60 के करीब हो गई. आप हुए रिटायर यानी उम्र आपकी 60 के करीब हो गई. इस कारण पड़ोसियों को मेरी भी उम्र मालूम हो गई. अनुपमा जी अनुपमा जी कब तक जो आपको दीदी कहती थी आंटी आज पुकार रही. जिनको हम दीदी कहते थे वे तीखे नैनों से निहार रही. मेरे काले बालों में वे गोदरेज हेयर डाई तलाश रही. घूमने जाने के नाम पर वे सारे तीर्थ गुनगान रही. घूमने जाने के नाम पर वे सारे तीर्थ गुनगान रही. अनुपमा जी अगर हो रहे थे रिटायर तो पहले से कुछ काम तलाशते. त्यांचं म्हणणं आहे. अनुपमा जी अगर हो रहे थे रिटायर तो पहले से कुछ काम तलाशते. रोज की तरह निकल जाते और मेरी इज्जत संभालते. रोज की तरह निकल जाते और मेरी इज्जत संभालते. श्रीमती शर्मा मॅडम क्या रिटायर होत आहे त्याविषयी थोडस जमलंय का ते पाहतोय आणि आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय.
वाट पाहिली ज्या दिवसाची शेवटी आली ती सेवानिवृत्ती. वाट पाहिली ज्या दिवसाची शेवटी आली ती सेवानिवृत्ती. एक इनिंग संपून आता सुरू होईल आयुष्याची दुसरी आवृत्ती. उरी बाळगलेल्या इच्छांना दिला तुम्ही मेहनतीने आकार. उरी बाळगलेल्या इच्छांना दिला तुम्ही मेहनतीने आकार. तुमच्या आहोंच्या साथीने पूर्ण केलं घराचं स्वप्न साकार. मुलांना चांगलं वळण लावण्यासाठी तुमची कडक होती शिस्त. मुलांना चांगलं वळण लावण्यासाठी तुमची कडक होती शिस्त. कारण संपूर्ण घराची तुमच्यावरच होती भिस्त. आई वडील आणि भाऊंची तुम्ही अगदी शेवटपर्यंत केली सेवा. आई वडील आणि भाऊंची तुम्ही अगदी शेवटपर्यंत केली सेवा. सासर आणि माहेर सांभाळताना जपून ठेवला नात्यांचा ठेवा. खूप केलेत कष्ट आयुष्यभर आता थोडी विश्रांती घ्या रोज. खूप केलेत कष्ट आयुष्यभर आता थोडी विश्रांती घ्या रोज. उठलात भल्या पहाटे आता थोडी जास्त वेळ झोप घ्या रोज. तुम्हाला आणि तुमच्या आवांना घर आहे प्रिय. तुम्हाला आणि तुमच्या आवांना घर आहे प्रिय. पण आता बाहेरचं जगही बघून घ्या. खूप झटलात कुटुंबासाठी आता थोडं स्वतःसाठी जगून घ्या. ईश्वर कृपेने पूर्ण हो तुमच्या मनाच्या सर्व इच्छा. सेवानिवृत्तीच्या तुम्हाला आमच्या हुंडे परिवाराकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. किंवा काही अडचण असेल तर मला सर कळवा. दिल्यानंतर मॅडमचा स्वभाव सांगायचा जो झाला नोकरी त्या ठिकाणी एकही मला तरी वाटतंय असं वेगळं काही वाईट काम केलं नसेल. कारण त्यांचा स्वभाव इतका चांगला होता आहे आणि आपल्या कामामध्ये एवढ्या मग्न असायच्या त्या की तिथे क्लास होतात त्या क्लासेसमध्ये जास्त करून ज्या प्रौढ मुली असतात त्यांच्यावर जास्त त्यांनी लक्ष दिलं. इथे थांबायच्या आणि या ठिकाणाहून हल्ल्यातून सुद्धा नाही. मॅडमनी माझ्यासाठी केलंय. मॅडमसाठी माझ्याकडून माझ्या परिवाराकडून पुढचं जीवन आनंदमय जावं हीच मी सर्वांनी माता सरस्वतीला चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. मॅडम या ठिकाणी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी त्यांच्याबद्दलचा भाव कृतज्ञता व्यक्त केली. विशेष म्हणजे मी 1958 संत गाडगे महाराज अध्यापक विद्यालयामध्ये आम्ही त्या ठिकाणी 1 वर्ष त्या ठिकाणी बीएड केलं आणि तेव्हापासून आमचा परिचय आहे. इथं आल्यानंतर काय झाला होतो अशा पद्धतीनं मॅडमकडे आणि कला आहे, प्रेमळ स्वभाव आहे, सहकार्याची भावना आहे. अनेक गोष्टी त्यांच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या हृदयस्पर्श अशा प्रकारचे अनुभव इथं व्यक्त केले, कृतज्ञता व्यक्त केली. आम्ही सुद्धा आता 1-2 वर्षापूर्वी मॅडमच्या आमच्या बॅचचे जे विद्यार्थी त्यांचा आम्ही एक गेट टुगेदर कार्यक्रम केला. त्यामध्ये सुद्धा मॅडमचा सिंहाचा वाटा होता. सर्वांना फोन करून आपण बोलून यशस्वी कार्यक्रम मॅडम त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणून मॅडमसाठी मला काही शब्द या ठिकाणी आठवतात की मनानं दिलदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार आणि नेतृत्व शानदार. याची परिचिती आम्हाला अनेक वेळा आमच्या सहकार्यांना आलेली आहे, विद्यार्थ्यांना आलेली आहे. असं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून मॅडमकडे बघितलं जातं आणि म्हणून मॅडम तुम्ही सेवानिवृत्तीच्या या नव्या प्रवासाला तुम्ही सुरुवात करत असताना तुम्ही करत असलेल्या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला शांती आणि समाधान मिळो. जसे मोगऱ्याचे पांढरे शुभ्र अशा प्रकारचे जे फुलं असतात झाडावरचे ते लांबून आपल्याला सुंदर दिसतातच, परंतु जवळ आपण गेल्यानंतर सुद्धा त्याचा सुगंध देखील आपल्याला येतो. सुंदर दिसत नाही तर सुगंध त्यांचा आपल्याला येत असतो. त्याप्रमाणे मॅडम तुमच्यासारखी जी माणसं असतात प्रामाणिक तर असतातच पण दुसऱ्याला मदत देखील करतात. आम्हाला नेहमीच तुमची या ठिकाणी कमी जाणवे. आज आपण जरी निवृत्त होत असलात तरी तुमची शिकवण आणि तुमचा उत्साह जो आहे तो आम्हाला नेहमी पुढे जाण्यासाठी या ठिकाणी मार्गदर्शन करेल. तुम्ही आता सेवानिवृत्त होत आहात, आयुष्यात अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांना तुम्ही पूर्ण कराल अशी आमची आशा आहे. या ठिकाणी माझे समर्पण विद्यार्थ्यांना आम्ही पाहत होतो. खरोखरच खूप कौतुकास्पद अशा प्रकारचं तुमचं शिकवण होतं. अनेक विद्यार्थी येऊ शकले नाही ते विद्यार्थी सुद्धा तिथे भेटतात तेव्हा आपण काढल्याशिवाय राहत नाही.
मी आशा करतो की निवृत्ती काळात तुमच्या आयुष्यात आनंद आला येवो, सुख समृद्धी येवो, कायम राहो, मला आरोग्यमय आयुष्य राहावं, ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो आणि मी माझी बोलू शकतो. आमच्या सहकारी श्रीमती शर्मा मॅडम, याचे मिस्टर सिंग साहेब, माझे सहकारी मित्र आणि विद्यार्थी. कारण कुठलंही काम हलका असत नाही, सगळे कामं सारखेच असतात. परंतु शिक्षणासाठी जी पात्रता असते ती पात्रता आमच्या मॅडमच्या अंगी असते. शिक्षक म्हटल्यानंतर त्यातला पहिला शब्द आहे शी हा शब्द. कर्तव्य, शिक्षक क्षमता. आमच्या मॅडमच्या अंगी शिस्त पण होती, क्षमता पण होती आणि कर्तव्य पण होते. हा त्रिवेणी संगम त्यांच्या अंगी होता आणि म्हणूनच त्या महान. खरं तर शिक्षक हा जो प्राणी आहे हा फक्त वर्गात विद्यार्थ्याला घडवून बसतो, तर विद्यार्थ्याच्या रूपामध्ये समोर बसलेला तो विद्यार्थी असतो. त्या विद्यार्थ्या रूपाने पूर्ण समाज वर्गात बसलेला असतो आणि ते समाज घडवण्याचं काम हा शिक्षक प्राणी करतो. म्हणून शिक्षक हा महान. आणि ते काम आम्ही सर्व लोकांनी आज विशेषतः सर्व वेळी केलेलं आहे म्हणून त्या महान. मॅडमबद्दल आता सर्वजणांनी सर्व सांगितलं, तेव्हा मी पुन्हा जास्त वेळ घेतले. कारण आपण जे काही कार्य या संस्थेने केलं आहे ते उल्लेखनीय आहे. विद्यार्थी आणि सर्व शिक्षकांनी आता जे सांगितलं आहे त्याचा मला तर अनुभव काही वेगळा नाही आहे, मला तोच अनुभव आहे. खरं तर मी एवढंच सांगेन की आता जे नवे शिक्षक आहेत या नवीन शिक्षकांनी श्रीसा सर आहे, कालिना मॅडम आहे, श्रद्धा मॅडम आहे, त्यांचा कुठेतरी म्हणजे अनुभव जो तुम्हाला आला यांच्यासोबत काम करताना त्याचा आदर्श आपण निश्चितपणे घेतला पाहिजे. म्हणजे काय आहे की जसं आता सर म्हटले की संयम, मी तर ते नेहमी सांगतो संयम सगळ्यात महत्वाची गोष्ट ती ज्यांच्याकडे आहे त्याला जगात कशाची मला असं वाटतं की गरज पडत नाही. कारण ती फार महत्वाचा तो म्हणजे दागिना आहे, खजिना आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट. मॅडम मी या ठिकाणी आपल्याला संस्थेच्या वतीने आणि आपल्या कॉलेजच्या वतीने आपल्याला पुढील आपल्या जीवनात खूप शुभेच्छा देतो. आपण खूप चांगलं कार्य या कॉलेजमध्ये आपण केलं आणि आपण आतापर्यंत म्हणजे खरं तर मॅडम 18 महिना अगोदर रिटायरमेंट घेत आहे. तर त्यामुळं म्हणजे त्यांनी आपलं सुद्धा तिथं बघितलं त्यांचं आणि आता त्यांना एक आई म्हणून ती जबाबदारी त्यांना आता पुढं पार पाडायची म्हणून मॅडमनी मनावर दगड ठेवून तो निर्णय घेतला आणि आज आपल्याकडून मॅडम म्हणजे रिटायर होत आहे. आणि खरंच त्यासमोर मोठा प्रश्न आहे कारण की आता मॅडम चालले म्हणजे संस्थेला मोठा प्रश्न आहे की आता जूनमध्ये नवीन ॲडमिशन आणि पुन्हा मॅडमचा विषय इंग्लिश. त्यामुळे जर कोणाला म्हटलं बा तुम्ही थोडा ॲडजस्ट करा ते म्हणजे इंग्लिश गणित विज्ञान सोडून बाकी ॲडजस्ट करतो. आजच मॅडम आडवाच्या शाळेत सुद्धा CBS रिटायर झाले. तर त्या माझ्या परिवाराच्या वतीनं संस्थेच्या वतीनं आणि कॉलेजच्या वतीनं आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. खडकावर उगवता आलं पाहिजे, पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धारीच्या वाटेवर चालता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धारीच्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काय, वादळाचं काय ती येतात आणि जातात. वादळाचं काय ती येतात आणि जातात. फक्त मातीत घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे, उभं राहता आलं पाहिजे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्कार मूर्ती तरुण पाहुणे, माजी विद्यार्थी आणि सर्व्हिसेस. मी मॅडमच्या बाबतीत तर काही भरपूर काही सगळं सांगितलं आहे, पण एक माझा एक अनुभव असा आहे की आतापर्यंत मॅडमला मी शिस्त आणि कडकपणा ह्या भूमिकामध्ये पाहतो. त्याच्यामुळं संस्थे लेवलला सुद्धा आम्ही मॅडमला बोलण्याच्या बाबतीत मी सगळं
जाऊन घ्या, जास्त आज मला असं वाटतं की मॅडमच्या मनात एवढं प्रेम आहे जे विद्यार्थ्यांकडून मला कळलंय की कशी आपण मदत केली. म्हणजे आपल्याला कडकपणा दिसला पण विद्यार्थ्यांचे जे अनुभव ऐकला आता तर एवढं आपण यांना काही मदत केली आहे म्हणजे एवढं प्रेम म्हणजे विशाल प्रेम एवढं मनात होतं हे आज माहीत झालं. नाही तर याच्या अगोदर तर मी सुद्धा लांबूनच असतो. त्यांची गाडी समोर आली का मला वाटतं बाजूने असतो सुद्धा चालू असतो तर नाही लागून सांगतात नाही कधी गरम होत. त्याच्यामुळे आम्ही शुभेच्छा केलं तर आज मला खरं आनंद झाला की मला विद्यार्थ्यांना एवढं माहित झालं की किती प्रेम साहेबांच्या मनात आणि यांचं सहकार्य म्हणजे आज चांगलं वाटलं त्या गोष्टीवर. म्हणून कधी कधी प्रेमाचे काम असलं तरी इथून पुढे मी तुमच्याकडे येणार कामाला काही भेटलं नाही. त्यामुळे घरी असं एक अनुभव आहे आणि त्याच्यानंतर बाकीचे जुना एक अनुभव आहे की मॅडम वाटायच्या कडक आणि हे वाटायच्या पण आम्हीच असे चाटे सर आम्ही ऑफिसमध्ये बसलो होतो आणि त्यावेळेस आहे ना एक हॉलमधून आवाज आला आणि मी म्हणलं तो आवाज आला तर तो आपल्यातलाच आहे पण आवाज आला तर ते म्हणे काय म्हणे की शबा मॅडम आहे ना हॉलमधूनच आवाज आणि पळाले म्हणे. म्हणजे असं काय झालं त्या हॉलमध्ये काही नाही म्हणे एक पाल होती म्हणे. असं वाटलं आम्हाला ऑफिसमध्ये वाटलं की जे असं समोरच्या मारणारे हे डायरेक्ट काहीतरी मोठं केलं. जास्त न वेळ घालता सगळ्यांनीच बोलल्यामुळं मी तुमचं 2 शब्दात आटून टाकतो आणि मॅडमला येणाऱ्या आपण काय म्हणतो अजून एक मुद्दा आहे. आपण काय म्हणतो की सगळ्यांना रिटायरमेंट झालं का बाहेरचा देश घुमून या असं आपण म्हणतो. ऑलरेडी हे आपल्याला सांगायचं पहिलं चेंजेस वाढायला म्हणजे आतापर्यंत मी सेवा भरपूर कार्यक्रम झाले सगळ्यांचे पण मॅडमच्या बाबतीत आहे ना थोडस जरा वेगळं वापरणार आहे. त्याच्यामुळे आमच्या संस्थेकडून आमच्याकडून सगळ्यांकडून भरपूर काही शुभेच्छा आणि मॅडमचा तर संपर्क आमच्याशी राहणारच आहे आणि राहावा ही शुभेच्छा. श्रीमद् भगवद गीता के अध्याय क्रमांक 4 में 38वां श्लोक इस प्रकार है नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिव विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विन्दति. अर्थात इस संसार में ज्ञान के समान कुछ भी पवित्र नहीं है. ज्ञान योगी इसे अंतःकरण से धीरे धीरे प्राप्त करता है. विश्व के सर्वश्रेष्ठ योगीश्वर निष्काम कर्म योगी विश्वरूप गीता स्वरूप श्री कृष्ण को सविनय स्मरण करते हैं. वाल्मीकि जी थे हत्यारा तब प्रसाद जाने संसारा. रामायण जो रचे बनाई आदि कवि की पदवी पाई. कालिदास जो भये विख्याता तेरी कृपा दृष्टि से माता. तुलसी सूर आदि विद्वाना भये और जो ज्ञानी नाना. तिनहि न रहे अवलंबा केवल कृपा माँ आपकी अम्बा. ज्ञान की अधिष्ठात्री शुभ्र वस्त्रामृता माँ सरस्वती जिनकी अनुकंपा से मुझे अपने जीवन यापन का साधन प्राप्त हुआ उनके चरणों में नतमस्तक होती हूँ. हरिभक्त पर आए श्री भगवान बाबा को शत नमन. अपने माता पिता के प्रति श्रद्धा भाव और कृतज्ञता दिल से तहे दिल से व्यक्त करती हूँ कि उन्होंने मुझे नैतिक और मौलिक आचरण सिखाया. संसार के प्रति दया भाव रखना सिखाया. इस संस्था के सर्वे सर्वा संस्थापक श्री विनायक जी राव वाहक साहब कि मैं अत्यंत आभारी हूँ कि उन्होंने मुझे ज्ञान दान अध्यापन के पवित्र कार्य के लिए यहाँ पर नियुक्त किया.
उन्होंने मुझे मेरी आजीविका अत्यंत पावन और पवित्र जरिया माध्यम प्रदान किया। अध्यापन तंत्र की पद्धति चुनने की स्वतंत्रता, उसका हक भी उन्होंने मुझे बिल्कुल शुरू से ही दिया। आप जिस प्रकार आपका कठिन विषय पढ़ाना चाहती है उसी प्रकार आप पढ़ाएंगे। पूरा स्वातंत्र दिया मुझे, एक अपनेपन का माहौल प्रदान किया और उसी कारण मैं शहरी परिवेश से होते हुए भी ग्रामीण छात्रों को अपने तरीके से अत्यंत कठिन विषय को कैसे लगाव से किया जाता है यह मैं सिखाने का प्रयास कर पाई, आज तक कर रही हूँ। आज के कार्यक्रम के अध्यक्ष मेरे बंधु, प्रमुख अतिथिगण, पदाधिकारी, मेरी मातृतुल्य आपका संजू दादा, राजू दादा और मेरे पति महोदय श्री मनोज सिंह और आप सभी मेरे सहकर्मी, यहाँ पर उपस्थित मेरे बंधु, मेरी भाभी, यहाँ पर उपस्थित मेरे सारे छात्र जो मुझसे बहुत प्यार करते हैं, आप सभी को सभी मेरे नमस्कार। आज मेरा मन इस संस्था के प्रति और आप सभी लोगों के प्रति कृतज्ञता से भर आ रहा है। मैं बहुत भावुक हो रही हूँ। आज यहाँ आपके सम्मुख खड़े होकर थोड़ा सा रेट्रोस्पेक्शन करना चाहूंगी। कितना सुंदर शब्द है रेट्रोस्पेक्शन, जिसे हिंदी और मराठी में कहा जाता है सिंहावलोकन, और सही भी है यह शब्द, क्योंकि वर्तमान में रहते हुए अपने अतीत में झांकने का साहस सिंह की भांति होना चाहिए। सिंह की वीरता से होनी चाहिए। और देखो योगा में मेरा तो शरीर To err is human and to forgive is divine. Says the English poet Alexander. अगर मैंने जाने अनजाने आपका किसी का दिल दुखाया हो, मैं आपसे क्षमा याचना करती हूँ। मतलब मानवीय गुण मैं यहाँ प्रस्तुत कर रही हूँ क्षमा मांगने का, और दैवीय गुण आप दिखा दीजिए मुझे माफ करने का। इस संस्था से, इस प्रांगण परिसर से जो संबंध बन चुके हैं वो कभी मिट नहीं सकते। मेरे जीवन काल का अविभाज्य घटक ये बन चुके हैं। अध्यापन कार्य करते करते हर वक्त अध्ययन कार्य भी हो जाता है, आप सभी को बहुत अच्छे से पता है। शिकवता शिकवता आपण पण नकळत शिकत असतो, हम खुद भी सीख जाते हैं। कई महत्वपूर्ण बातें मुझे भी सीखने को मिलती रही। जब कभी जिंदगी कसौटी लेती है, जीवन में संघर्ष भरे पल आते हैं, तब पढ़ाते वक्त योगा योग से वो पाठ ऐसा आ जाता है, वो कविता ऐसी आ जाती है, हम परेशान है जिंदगी की कसौटी झेलते झेलते सफर करते करते, लेकिन जब पाठ पढ़ाना शुरू करते हैं उसमें से ऐसा मार्गदर्शन मिलता है कि अपने आप मन को उभारी आ जाती है, मन उभर जाता है और साहस निर्माण हो जाता है। Makes the journey meaningful and successful, also makes the journey colorful. Life, professional and personal, आपलं जीवन व्यावसायिक जीवन असते, एक व्यक्तिगत जीवन असतं, and to achieve the balance between both of these, it is so painstaking. In fact, व्यावसायिक जीवन आणि आपलं व्यक्तिगत जीवन यांचा समतोल संतुलन साधताना खरंच खूप त्रास होतो. इट इज व्हेरी पेन्सिंग. काय दमछाक होते, काय तारांबळ उठते संतुलन साधताना, आपण सगळ्यांना माहिती आहे. आणि या धावपळीतच जीवन जातं. समय जो किसी के लिए कभी थमता नहीं, कभी रुकता नहीं, वाळू हातातून निसटल्यागत निघून जातं. आणि आपलं काहीतरी राहिलंय, आपल्याकडून काहीतरी राहिलं, मला करायचंय, अजून काहीतरी करायचंय. ही बेचैन आणि सुन्न करणारी जाणीव संपूर्ण मनाला व्यक्त करते. असो
माय डिअर फ्रेंड्स, व्यावसायिक जीवनरूपी खिचडीला, आपलं जीवन एक खिचडीच, सुख दुःखाचं मिश्रण. व्यावसायिक जीवनरूपी खिचडीला तुम्हा सर्वांची चटपटीत, चविष्ट आणि सहवासाचा सुगंध दरवळणारी फोडणीरूपी तुमची सगळ्यांची साथ मिळाली. लिंबोरेश्वर आपण किती तुम्ही घाबरत असाल, पण आपण खूप सुंदर क्षण एकमेकांसोबत घालवलेले आहेत. एकमेकांचे सुख दुःख आपण एकमेकांना शेअर केलेले. तर असे कधी गोड, कधी तिखट असे अनुभव तुम्ही मला दिले आणि मी देखील तुम्हाला दिलेले असतीलच. यासाठी जीवनभर मी तुमची ऋणी राहील आणि हे सगळं कायमच करणार राहील. तुमचे मनापासून आभार. या सर्वांचे खूप खूप आभार. माझे बंधू, माझी बहिणी, माझे सगळे मित्रमैत्रिणी, सगळ्यांचे खूप खूप आभार, मनापासून आभार. आणि संस्थेच्या या उदयोन्मुख पदाधिकाऱ्यांना, राजीव सर आणि संजू सर, संदीप सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप आशीर्वाद की पुढे तुम्ही अशाच तुमची वाटचाल राहो आणि यशस्वी राहो. मेरा एक दीप जलता है, मेरा एक दीप जलता है, अंधियारों में प्रखर प्रज्वलित, तूफानों में अचल अविचलित, यह दीपक अविजित अपराजित, जो मेरे मन का ज्योतिपुंज, जो जग को ज्योतिर्मय करता है. मेरा एक दीप जलता है, मेरा एक दीप जलता है. मेरे जीवन रूपी इस दीप की प्रेरणा, मेरे मार्गदर्शक तथा जिंदगी में कठिनाइयों का सामना करने के लिए बड़ी मजबूती से जो मेरा सदैव हाथ थामे रहते हैं और हमेशा कहते हैं, डोंट वरी, सब ठीक हो जाएगा. मेरे सर्वे सर्वा, मेरे हमसफर, नारी शक्ति का सदैव सम्मान करने वाले और ऐसे ही कुछ संस्कार, मौलिक संस्कार मेरे बच्चों में समाहित करने वाले, लोगों की नजरों में शांत पर उससे सदैव लड़ने वाले, जिससे मनोज कुमार. मेरा जीवन तुम्हीं को समर्पित है और पूर्णतः समर्पित है मेरे बच्चों को. Last but not at all least, in fact, my life's priority, they are my kids. I am successful and satisfied today. I am satisfied all the time to help you become good citizens, good human beings. मेरे बच्चों को मैंने, वही मेरे बच्चे नहीं, मेरे सारे बच्चे, उनको मैंने हमेशा अच्छी सलाह दी है. अच्छा इंसान बनो, सबसे पहले अच्छा सिटीजन बनो. आई एम सैटिस्फाइड. गुड बाय माय डियर फ्रेटर्निटी, माझ्या मित्र बंधूंनो, गुड बाय. गुड बाय दिस होली अबोर्ड ऑफ एज्युकेशन. शिक्षणाच्या या ज्ञान मंदिराला माझा गुड बाय. गुड बाय ऑल. वी विल मीट सून. बंधु, बहुत बहुत थैंक यू. व्यावसायिक जीवन में बहुत बहुत धन्यवाद. आप सभी को उज्जवल भविष्य की शुभकामना. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः. वी विल मीट सून. थैंक यू. कार्यमुक्ती प्रमाणपत्र असतं. त्यानंतर यानंतर मॅडमचा आणि आपला व्यासपीठावर संस्थेचे पदाधिकारी तसेच माझ्या सतत
माझे आदर्श राहिलेले आमच्या आत्ता वर्षभरामध्ये मी ज्या काही शब्द दिले आकाठी वाढे माझ्यासाठी सतत आका या ठिकाणी आले की त्यांचा खूप म्हणजे आजपर्यंत आका कधी येत नव्हतं. मी ज्यावेळेस शब्द दिला आका तुम्हाला यावं लागेल मला माहिती आहे की सर मी शब्द दिलं मी येणार म्हणजे येणार आणि आका या ठिकाणी आले. वर्षभरात भरपूर कार्यक्रम आपले या ठिकाणी झाले. या कार्यक्रमांमध्ये बघा गेट टुगेदर आगेदर मॅडमचा कार्यक्रम होता, गेट टुगेदर 2 वेळेस झाले. या सर्व कार्यक्रमांमध्ये आपण पाहिले शिक्षकांची स्फूर्ती विद्यार्थ्यांनी खूप मोठे बनवले. याच्यामध्ये खास करून शर्मा मॅडमचं नाव त्या खूप निघायचं. त्यांचा जो आदर्श आहे त्यांचं जे शिकवण्याची पद्धत होती जर बघितलं आजही मलाही थोडंसं काही गोष्टीला वेगळं वाटलं. कारण उद्यापासून म्हणजे ज्यावेळेस उद्यापासून मी ह्या वर्गामध्ये येणाऱ्या ज्या विद्यार्थी मला त्यांचं विद्यार्थ्यांवर असणारा कटाक्ष त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन ज्या दिवशी रेल्वे असेल मला मी थोडं वर बघायचो. आता मॅडमने गाडी देत असते वर बघायचो मग सरांना किंवा मी वर जा. पण मॅडम ज्यावेळेस आल्या मध्ये आल्यानंतर वर्गामध्ये आल्या तर मला एकही विद्यार्थिनीकडे किंवा एकही विद्यार्थ्याकडे पाहण्याची गरज म्हणजे एवढं शिस्त त्यांची अंगी कडक होत्या. प्रत्येकाने सांगितलं मला पण त्यांचा अनुभव होता. मीही काही गोष्टी करीत असताना विचार करायचो. आता होत आलं जर मला शर्मा मॅडमने बोलवलं वर सर यावर काय झालं असं विचार करायचो मी यायचो. पण मला माहिती होतं की विद्यार्थ्यांच्या प्रति काहीतरी त्यांचे कंप्लेंट असेल किंवा काहीतरी असेल त्यावेळेस मी पाहायचो त्यांची तळमळ बघायचो की सर असं असं चाललंय सगळं असं होतंय. तर ज्यावेळेस ते बघितल्यानंतर मला असं वाटायचं की खरंच आपल्याला असं सतत साथ देणारे व्यक्ती आपल्याला पाहिजे. विद्यार्थ्यांवर लक्ष देणारे विद्यार्थी म्हणजे शिक्षक पाहिजे. काय होतं ज्या शिक्षकानं जर समजा मला बाकी काही बोलायचं नाही पण या मॅडमनं असं एवढं काही लक्ष दिलं विद्यार्थी मला कधी मी या वर्षीच पदावर बसल्यानंतर मला 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांकडे कधीच पाहण्याची वेळ आली. त्यांनी स्वतःहून शिस्त काढून दिली की काय जे असेल ते इकडं तर सांगायचं माझ्याकडे पाठवण्याचं काम ते करायचं. समजा विचार मग पुढचं काय काम पुढचं करा. म्हणजे अशा शिस्तप्रिय आमच्या भगिनी आमच्यातनं आज या ठिकाणाहून म्हणजे सतत आम्हाला भेटणार नाही ते तर आमच्या हृदयात आहेत आमच्या बरोबर सतत राहणार आहे. त्यांचं प्रेम आम्हाला मिळणार आहे. सगळं काही बरोबर आलंय. पण कसं असतं जोपर्यंत मनुष्य संपर्कात असताना तोपर्यंत त्या व्यक्तीशी सतत देवाणघेवाण माणसं होत असते. पण परंतु कसं जेव्हा व्यक्ती जातो बघा आपला मुलगा गावाला गेला त्याला बोलायला त्यांच्या बोलण्यासारखं आहे. पण खूप काही मी बोलत नाही. मी मॅडमला सिंग साहेबांना माझ्या कुटुंबाकडनं माझ्या संस्थेकडनं माझ्या शाळेकडनं तुम्हाला भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तुमचं जीवन आरोग्यमय जाऊ कधीही तुम्हाला कोणत्या प्रकारचे कमी न पडू. तुम्ही सदैव निरोगी राहू आणि आपल्या मुलांची आपल्या देशाची जसं मॅडमने ते बघितलं तुम्ही सांगितलं बगीच्यामध्ये जोपर्यंत फुलं दिसत नाही ना तोपर्यंत त्या बगीच्याला महत्व नसतं. ज्यावेळी मॅडम ज्या ठिकाणी आला विद्यार्थी आले ते विद्यार्थी आले आता यांच्याकडे बघितल्यानंतर चेहरा थोडं लक्षात येत नाही माझं. पण जेव्हा बघितलं ना खूप छान वाटतंय. तुम्ही लेकर आमचे खरं दैवत म्हणजे आमचं खरं काय म्हणतो आपण त्याला आता शेवटं काय सांगते खरं तुम्ही आम्हाला जे दिलं नाही हेच आमच्यासाठी तुम्ही विद्यार्थी आमचे आमचं काहीच नाही. आता आम्ही जर या ठिकाणी शिक्षक झालो पण शिक्षक झाल्यानंतर आम्ही तुम्हाला देऊ शकलो तरच ठरणार त्याने आम्ही शिक्षक या ठिकाणी त्या शिक्षक नावाला पात्र जातो. हे मी मनापासून या ठिकाणी सांगतो. तसं मॅडम या ठिकाणी सर्व त्यांनी सामदाम धन काय जास्त सगळं काही विद्यार्थ्यांनी आज विद्यार्थी करतात. विद्यार्थी मित्र होते 2 वेळा गेट त्या विद्यार्थ्यांनी ओळखी करून दिलेल्या त्यावर बघितलं आम्ही विचार आणि माझे 2 सदस्य विनायकराव पाटील वाघ साहेब यांना सर्वप्रथम मी समांतर अभिवादन करतो. आजच्या सत्कार मूर्ती शर्मा मॅडम यांच्याविषयी तुम्ही सर्वांनी आपले आपले अनुभव सांगितले. आमचे तर 13 वर्षापासून तसं वर्ष आहे आणि जसं यांची सरांनी सांगितलं तर माझे पण कधी भांडण किंवा वाद कशाविषयीच मॅडम सोबत झाले नाही. 10-15 वर्षापूर्वीची बॅच आहे मॅडम तुमची. त्यावेळेस तुम्ही सर्वांनी त्यांचे अनुभव सांगितले. मी जस्ट 15 दिवसापूर्वीचा अनुभव 2 मिनिटात सांगतो त्यानंतर आभार करतो. शिक्षक कसा असावा तर शिक्षक विद्यार्थ्यांचा विकासाचा विचार करणारा असावा.
झालं असं की 12वीची बॅच होती, सगळ्यांचे सराव पेपर चालू होते. 15 दिवसापूर्वीचीच घटना आहे आणि विद्यार्थ्यांना वेळ होता तर बहुतेक विद्यार्थी मिमिक्री वगैरे करत होते आणि थोडस हसी मजा करत होते. मॅडमला थोडं वाईट वाटलं. मॅडम आल्या मला इकडंच म्हटलं की राजू सर विद्यार्थी मिमिक्री करतायत असे बहुतेक निंबुरं चांगलं पण सांगितलं. मला खूप वाईट वाटलं आणि मी मॅडमचं ऐकल्यानंतर मला पण थोडस राग आला. विद्यार्थ्यांना शिस्त लावा, शिक्षकांचं काम असतं. मी आलो विद्यार्थ्यांना थोडस बोलायला लागलो की मॅडम आता तुमचे शेवटचे दिवस आहे, 15 दिवस आहेत, सेटअप आहे तुमचा आणि तुम्ही शिक्षकांना दुखवत आहे. मॅडमनी इथं तुमच्यासाठी केलेलं आहे किंवा एवढा विचार तुमचा केलेला आहे. मॅडम दुःखी आहे असं मी बोलतच होतो त्यांना. तेवढ्याच मॅडमच्या हातात पण त्यांचे पेपर होते. मॅडम म्हटले की 2 मिनिटं थांबायचं आणि मॅडम विद्यार्थ्यांना सांगले की तुम्हाला इतके मार्क पडले, तुमचा काही पेपर चांगला नाही आणि आपण आता काय करू, परत त्या ठिकाणी लेक्चर घेऊ. मी विचार केला की आता मॅडम रागवत होतो विद्यार्थ्यांना आणि मी विद्यार्थ्यांना सांगत होतो की आता मॅडम तुम्हाला भेटणार नाही किंवा येणार नाही, त्या खूप रागवलेल्या आहेत मॅडम. तेवढ्याच त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सांगतायत की तुम्हाला मार्क कमी पडले, मी आता परत तुमचे लेक्चर घेणार आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की राग विसरून मॅडमनी शेवटपर्यंत विद्यार्थ्यांसोबत, त्यांच्या सहकार्यांसोबत चांगल्या प्रेमाचे संबंध त्या ठिकाणी ठेवले, आधाराचे संबंध ठेवले. माझ्या मोठ्या बहिणीसारख्या त्या आहेत. ज्यावेळेस मॅडमनी 3 महिन्यापूर्वी सांगितलं की असं आहे म्हणून, तर 2 मिनिटं काही बोललो नाही आणि त्याच्यानंतर डोळ्यात पाणी आलं. त्याच्यानंतर ते कसं, कारण की पहिले जे 2 अनुभव आहेत त्यांची सरांच्या आणि कालेवाडीच्या रूपामध्ये की बऱ्याच वेळेस हिंदी सर पण म्हटले आणि मॅडम पण बऱ्याच वेळेस म्हणतात की काही फरक पडत नाही, पण सर फरक पडतो. मॅडम खरंच ह्या सगळ्या गोष्टीचा फरक पडतो. शेवटी तुमचे गुण आता आमच्यापर्यंत पोहोचायला खूप वेळ लागेल. तसं घडायचा प्रयत्न करतोय की तुमच्या सातत्य जे आदर्श आहे ते आमच्यामध्ये पण उतरावं. त्यानंतर माझ्या मुख्य विषयाकडे येतोय. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री माई सर यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या कर्मचारी असतात, ह्या पण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला, मी त्यांचेही आभार मानतो. संजू भाऊ त्यांचेही मी आभार मानतो. राजू भाऊ वाघ साहेब त्यांचेही आभार मानतो. संजू वाघ साहेब मी त्यांचेही आभार त्या ठिकाणी मानतो. त्यानंतर सिंग साहेब मी त्यांचेही मनापासून आभार मानतो आणि माझे सर्व सहकारी शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित राहिले मी त्यांचेही आभार मानतो. सगळ्यात महत्त्वाचे की मॅडमचे जे माझी विद्यार्थी आहे, तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने वेळात वेळ काढून त्या ठिकाणी उपस्थित राहिला. मी आमच्या विद्यालयातर्फे मी सर्व माझी विद्यार्थ्यांचेही मनापासून आभार मानतो आणि अध्यक्षतेकडून मी हा कार्यक्रम संपल्याचं